बकरी ईद के अवसर पर जालना शहर में स्वच्छता और शांति बनाए रखने के उद्देश्य से महानगर पालिका ने विशेष सफाई व्यवस्था सुनिश्चित करने की तैयारी की है। महापालिका आयुक्त संतोष खांडेकर ने आज घोषणा की कि बकरी ईद के दिन शहर में घंटा गाड़ियों की संख्या बढ़ाई जाएगी ताकि त्योहार के दौरान सफाई व्यवस्था पर किसी प्रकार का प्रभाव न पड़े और नागरिकों को किसी असुविधा का सामना न करना पड़े। बकरी ईद के अवसर पर शहर में सफाई व्यवस्था सुदृढ़ करने के लिए महापालिका आयुक्त संतोष खांडेकर ने सफाई विभाग को अतिरिक्त घंटा गाड़ियां तैनात करने के निर्देश दिए हैं। उन्होंने कहा कि घनी आबादी वाले क्षेत्रों में विशेष ध्यान दिया जाएगा और आवश्यकता पड़ने पर और वाहन उपलब्ध कराए जाएंगे। आयुक्त ने मुस्लिम समुदाय को बकरी ईद की शुभकामनाएं देते हुए अपील की कि त्योहार को पर्यावरण के अनुकूल और शांति से मनाएं। सर्व नागरिकांना माझं विनंती आहे आणि प्रशासनाकडून जी व्यवस्था केली जाणार आहे त्या व्यवस्थेला सहकार्य करावं असं एक प्रकारचं आवाहन पण मी महापालिकेच्या वतीने करतो। येणाऱ्या बकरी ईदमध्ये महापालिकेमार्फत स्वच्छता असेल, ज्या ज्या ठिकाणी कुर्बानी दिली जाणार आहे त्या ठिकाणी डॉक्टरांची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी त्यांचे सर्टिफिकेट्स असतील, त्यांचं जे डिस्पोजल आहे ते डिस्पोजल प्रॉपर करणं असेल आणि याच्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा पर्यावरणाला असेल किंवा इतर बाबतीत शासनाचे जे नॉर्म आहेत ते नॉर्म सर्वांनी फॉलो करायचे आहेत। ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था नसतील त्या ठिकाणी काही कमतरता असेल तर महापालिकेला तशा सूचना केल्या तर महापालिका ती व्यवस्था करायला तयार आहे। बहुतांशी दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे। या व्यतिरिक्त काही कोणाला गरज असेल तर आमच्याकडे आमच्या विभागाकडे स्वच्छता विभागाकडे तसा पाठपुरावा केल्यास ती व्यवस्था करून देण्यात येईल। सर्वांना विनंती आहे, उद्याचा जो बकरी ईदचा सण आहे तो सर्वांनी शांततेत, प्रेमानं आणि स्वच्छता आणि त्याचे डिस्पोजल आहेत, मुख्यतः त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुर्बानी झाल्यानंतर जे डिस्पोजल येणार आहे त्याची काय व्यवस्थित विल्हेवाट होणं हा सगळ्यात मोठा भाग आहे आपल्याला आणि तो महापालिकेकडून आणि सर्व नागरिकांकडून त्याला सहकार्य मिळाल्यास आपण दरवर्षीप्रमाणे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू। सर्वांना विनंती आहे, सर्वांना आव्हानही आहे की हा सण आपण शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करूया। गाड्यांची प्रॉपर संख्या माझ्याकडे आता नाही, पण आपण दरवर्षी लावतो त्यातही काही प्रमाणात जर आपल्याला जास्त शक्य वाटलं किंवा गरज पडली तर आवश्यकतेनुसार आपण जास्तीच्या गाड्या देण्याची तयारी आहे। आपल्याकडे तेवढी व्यवस्था उपलब्ध आहे।